सध्या होऊ घातलेल्या जिल्हा परिषद आणि पंचायत समिती बिद्री बोरोडे मतदारसंघातून आमच्या शिवसेना पक्षाच्या शीतलताई फराकटे ह्या उमेदवार म्हणून उभारलेल्या आहेत। शीतलताईंचं खरोखर जर काम पाहायला गेलं तर खूप तळागाळापर्यंत त्या पोहोचलेल्या आहेत। एक सर्वसामान्य कुटुंबातील स्त्री आपल्या कामाच्या जोरावर सर्वसामान्य लोकांचे जे काही प्रश्न असतील किंवा जे काही अडीअडचणी असतील त्या सोडवण्यासाठी जेवढ्या प्रयत्नाने त्या उतरलेल्या आहेत त्या प्रयत्नांना कुठेतरी यश येण्यासाठी सर्वांनी त्यांच्या पाठीशी राहणं गरजेचं आहे। आता जर आपण बघितलं तर अजूनही महिलांच्या बाबतीत बरेचसे प्रश्न रेंगाळलेले आहेत आणि त्यामध्ये खरोखर एखादी काम करणारी स्त्री आज समोर आली पाहिजे। कारण 21व्या शतकामध्ये एआयचं युग आलेलं आहे आणि या एआयच्या युगामध्ये फक्त घरात बसून काम होणार नाही तर आपल्या ग्राउंडला उतरून ते काम करावं लागेल आणि ते आम्हाला शीतलताईंच्या चेहऱ्यातून आम्हाला ते दिसतं। त्यांचं जर वक्तृत्व बघितलं, त्यांची जर काम करण्याची जर शैली बघितली तर खरोखरच एखाद्या अनुभवी नेत्याला लाजवल असं त्यांचं काम आणि आहे। आणि आज जर कागल तालुक्याची परिस्थिती जर बघितली तर एखाद्या छोट्याशा कुठल्या तरी कारण्यासाठी किंवा मलिदा खाण्यासाठी जे 3 गट एकत्र आलेले आहेत त्या 3 गटांच्याकडे कुठल्याही प्रकारची ठोस किंवा शाश्वत विकास करण्याची कुठलीही भूमिका नाही आणि अशा वेळेला एकाएकी पडलेल्या शीतलताई असतील किंवा शिवसेना मंडळी गट असेल त्या गटाला सर्वांनी एकत्र येऊन उभारी द्यायची आहे। आणि या तालुक्यामध्ये सदाशिवराव मंडलिक त्यानंतर आमच्यावरती प्रेम करणारे अशाच प्रकारचे जे सर्वसामान्य लोक असतील ती कुठेतरी जिवंत आहेत आणि ती पैसा बघत नाहीत तर ते आपला विचार आणि काम बघून या लोकांच्या पाठीशी आहेत ही दाखवण्याची वेळ आलेली आहे। पण हा 1857चा जर उठाव म्हणलं तर काय वावगं ठरणार नाही। ही जी निवडणूक आहे ते येत्या 2 वर्षामध्ये कागल तालुक्याला एक नवीन चेहरा तुमच्या आमदारकीच्या रूपातून असून दे किंवा खासदारकीच्या रूपातून असून दे तुम्हाला शाश्वत चेहरा मिळण्याची एक संधी आहे। तर आज स्वाभिमानी शेतकरी संघटनेने सुद्धा आपल्या शिवसेनेच्या सर्व उमेदवारांना पाठिंबा दिलेला आहे। महाराष्ट्रातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी लाईव्ह 24 तास न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।